कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन। बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना दुर्गाडी किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी असल्याच्या निषेधार्थ दोन्ही आंदोलनं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासाने आज महत्त्वाची बैठक। राज ठाकरे आणि मनसेच्या केंद्रीय समितीची आज बैठक। सकाळी 9 वाजता बैठकीला होणार सुरुवात। मुंबईच्या गिरगावमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बॅनरबाजी। गिरगावकरांकडून ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बागलाण तालुका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाण ऐकून घेतले। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नक्षलविरोधी पोलीस पथकातील जवानांचा सत्कार। 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पथकाला यश। मुक्ताई पालखी सोहळ्याप्रसंगी एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंकडून सत्कार। मात्र यावेळी गिरीश महाजनांनी खडसेंकडे डोकावूनही पाहिलं नाही। पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून पंढरपुरात पालखी मार्गाची पाहणी। बाजीराव विहिरीजवळच्या मार्गावरील बॅरिकेड काढण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान आवास घरकुल योजनेमध्ये तफावत। खासदार गोवाल पाडवी यांची माहिती। एका लाभार्थ्याला 2दा लाभ दिलाय तर अनेक लाभार्थ्यांना फक्त कागदावरच लाभ मिळालाय। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। धुळे शहरात फवारणीसह फॉगिंग बेटिंग सुरू करा। कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा। अनुप अग्रवाल यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगाव उपजिल्हाध्यक्ष विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर। शेकडो कार्यकर्त्यांसह सरपंचांचाही शिवसेनेत प्रवेश होणार।